आजबे सर, संस्थापक अध्यक्ष कोटा मेंटोस माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। मी 2007 पासून स्पर्धा परीक्षांची म्हणजेच JEE, नीट, CET या क्लासेसला सुरुवात केली। परंतु एक 10 वर्ष पुढे गेल्यानंतर 2007 ते 2017 पर्यंत मला ज्या पद्धतीने रिझल्ट JEE आणि नीटचा यायला पाहिजे त्या पद्धतीने रिझल्ट मला दिसला नाही। याचं थोडंसं विवेचन केल्यानंतर लक्षात आलं की ह्या आपल्याकडे जी मुलं येत आहेत त्यांना बोर्डाला 10वी नंतर बोर्डाला 92%, 90%, 95%ची मुलं आपल्याकडे येत आहेत। परंतु त्या मुलांचं फाउंडेशन म्हणजे 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचं जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन क्लिअर नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना यश संपादन करता येत नाही। 1 जून 2018 मध्ये कोटा मेंटर शाळेची स्थापना करण्यात आली। शाळेमध्ये वेगवेगळे कोर्स राबवले जातात, त्यातीलच एक ब्रिज कोर्स। इयत्ता 6वी ते 10वी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स राबवला जातो। ब्रिज कोर्स म्हणजे जो विद्यार्थी 6वीत आहे त्याचा दिवाळीपर्यंतच सिलेबस पूर्ण होतो व दिवाळीनंतर 7वीचा सिलेबस पूर्ण केला जातो। तोच विद्यार्थी 7वीत गेल्यानंतर 8वी आणि 9वीचा अभ्यासक्रम शिकतो, तर 8वीत पुढच्या वर्षीचा। याप्रमाणे तो 2 वर्ष पुढील सिलेबस शिकतो, म्हणजे 10वीतच त्याचा 11वी आणि 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण होतो। त्यामुळे पुढील स्पर्धा परीक्षांसाठी त्याला वेळ मिळतो। या व्यतिरिक्त इयत्ता 6वी, 9वी डॉक्टर होमी बाबा, इयत्ता 5वी व इयत्ता 8वीची स्कॉलरशिप परीक्षा, मंथन, ऑलिम्पियाड यासारख्या परीक्षेची तयारी करून घेत आहोत। शाळा सुरू झाली की लगेच मंथनची तयारी सुरू केली जाते। मंथनच्या टेस्ट घेतल्या जातात। 5वी ते 8वी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम विद्यार्थी 4थी आणि 7वीत असतानाच शिकवला जातो। या दोन्ही परीक्षेच्या 2 महिने सराव चाचण्या घेतल्या जातात। आपण शाळेमध्ये सोमवार ते शुक्रवारपर्यंत जेवढं टीचिंग होतं त्याच्यावर शनिवारी वायवा व रिटन टेस्ट घेत आहोत। शाळेमध्ये प्रशस्त इमारत, ग्रंथालय, भव्य मैदान, एअर कंडिशन क्लासरूम असून शाळेचा पूर्ण परिसर CCTVच्या देखरेखीखाली आहे। मुलांना शुद्ध पाण्याची सोय, ग्रामीण भागातून येण्यासाठी बस सुविधा उपलब्ध केली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय उपक्रमही शाळेमध्ये राबवले जातात। सार्वजनिक स्वच्छता, महावाचन, महापुरुषांच्या जयंत्या, शासकीय कार्यालयांना भेटी, शैक्षणिक सहली, वेगवेगळ्या खेळांचे उपक्रम घेऊन शाळेने व्हॉलीबॉल स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले। 10वीची बोर्ड परीक्षा संपल्यानंतर जे फाउंडेशन बॅच साठी विद्यार्थी येतात ते फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही JEE, नीट, CET असं फाउंडेशन घेतो आणि फाउंडेशन सुरू केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं एकंदरीत 50 दिवसामध्ये त्यांना JEE, नीटचं काय आकलन होते त्या पद्धतीचं त्यांचं आकलन चाचणी एक घेतो आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो पालकांना सांगतो। वास्तविक पाहता त्याचा जर कल आम्हाला नीटला दिसला तर आम्ही नीटसाठी त्यांना प्रवेश देतो, JEEला दिसला तर JEEला देतो। अशा पद्धतीने त्यांची प्रवेश प्रक्रिया फाउंडेशन बॅच नंतर पूर्ण करतो आणि 1 जून ते 31 डिसेंबर पर्यंत आम्ही 11वीचे JEE, नीट, CETचा सिलेबस संपवतो आणि 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत आम्ही 12वीचा सिलेबस संपवतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण सिलेबस जून एंड पर्यंत का संपवतो, आणखी 6 ते 7 महिने आहेत, मग कशासाठी घाई करायची? तर घाई यासाठी करायची की दरवर्षी जी नीटची परीक्षा आहे, आता 2024ला जी नीटची परीक्षा झाली त्यात 24 लाख विद्यार्थी बसले, त्यातले 8 ते 9 लाख विद्यार्थी रिपीटर होते। मग रिपीटरच विद्यार्थी जर सीट घेऊन जायले तर आपल्या रेग्युलरच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। JEEला त्याच पद्धतीने होते, 30% विद्यार्थी रिपीटर राहत आहेत। म्हणून रिपीटरची बॅच कधी चालू होती? ज्यावेळेस जून मध्ये निकाल लागतो आणि जुलैमध्ये रिपीटरची बॅच चालू होती। मग रिपीटरची विद्यार्थ्यांची जी बॅच चालू होती त्या बॅचला हरवण्यासाठी आपलाही सिलेबस 11वी आणि 12वीचा जून एंड पर्यंत संपला पाहिजे आणि आपलेही विद्यार्थी जुलैपासून रिपीट बॅच मध्ये गेले पाहिजे आणि मग त्यांच्या बरोबर गेल्यानंतर आपलेही विद्यार्थी रिपीटर वाल्यांना शह देतात आणि म्हणून
माझ्या कॉलेजमधला जो विद्यार्थी जास्त रिझल्ट लागण्याचं एकमेव कारण की मी रिपीटर विद्यार्थ्यांना हरवण्याची जी थीम तयार केलेली आहे ही विजयवाडा येथील थीम आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रात आमच्या कोटा मेंटर्सचा रिझल्ट हा तुम्हाला यशस्वी दिसतोय। कोटा मेंटर्स प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अविरतपणे विद्यार्थ्यांच्या सर्व गुण संपन्न विकासासाठी कार्यरत आहे आणि त्याचीच पोचपावती रिझल्टच्या स्वरूपामध्ये देऊन कोटा मेंटर्स कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मिरवत आहे। दरवर्षी मंथन, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची निवड होत आहे। IIT, नीट या परीक्षेत यश मिळवून ग्रामीण भागातील मुलं शहरांमधील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत। अर्चना नाकाडे या विद्यार्थिनीने देशामध्ये नीट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून कोटा मेंटर्सची मान उंचावली। गेल्या वर्षी श्रीकांत संदीप कदम याने महाराष्ट्रामध्ये CET या परीक्षेमध्ये 99.68% मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला। या सर्व यशामागे प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे। धन्यवाद।